नीचे का जो अंडरवियर है वो खाकी रंग का है। भाड़ में गया कानून, आचार संहिता भी हम देख लेंगे। अनंत वाचाळ बरळती बरळ असं संत ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणून ठेवलेलं आहे आणि आता निवडणुकांच्या निमित्तानं आपल्याला ते वारंवार दिसून येतं। आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोगानं योगी आदित्यनाथ यांना 72 तासांसाठी तर मायावती यांना 48 तासांसाठी प्रचारबंदी केली। मात्र देशातल्या इतर वाचाळ नेत्यांवर कारवाई कधी? जवानांच्या नावानं मतं मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कारवाई कधी? आझम खान यांच्यावर कारवाई कधी? देश कायद्यानं चालणार की मग या वाचाळवीरांच्या मनमर्जीनं? ना तोंडा नेत्यांवर काही नियंत्रण आहे, ना निवडणूक खर्चावर देखील। एक रिपोर्ट यावर पाहूयात आणि त्यानंतर चर्चा करूया। प्रचारादरम्यान घसरली नेत्यांची भाषा। तो हम ऐसे लोग हैं भाई, भाड़ में गया कानून। कोणाकडून महिलांचा अपमान तर कोणाकडून थेट निवडणूक आयोगालाच आव्हान। कोण करतय धर्माचं राजकारण? अधिकाऱ्यांनाही मिळतेय खुलेआम धमकी। नेत्यांना कायद्याचा धाक नाही। निवडणूक आयोग करतय तरी काय? और आप बार बार हमें याद दिलाते हैं भाई कानून, आचार संहिता, कानून, आचार संहिता। तो हम ऐसे लोग हैं भाई, भाड़ में गया कानून, आचार संहिता भी हम देख लेंगे। जो बात हमारे मन में है, दिल में है, तो अगर हम मन से बाहर नहीं निकाले तो बहुत घुटन से होगा। ऐकलं? शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट निवडणूक आयोगालाच आव्हान दिलंय। कायदा आमच्यासाठी बनवण्यात आला नाही, आम्ही तो हवा तेव्हा बदलू असं सांगत त्यांनी थेट भाड़ में गया कानून अशा शब्दात कायद्यांच्या चिंधड्या उडवल्यात। और आप बार बार हमें याद दिलाते हैं भाई कानून, आचार संहिता, कानून, आचार संहिता। तो हम ऐसे लोग हैं भाई, भाड़ में गया कानून। तर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे तर थेट निवडणूक आयोगाला जेलमध्ये टाकण्याची भाषा करतायत। इलेक्शन कमिशन म्हणतो पुलवामा बद्दल तुम्ही बोलायचं नाही। अरे आम्ही बोलू, तुला अधिकार नाहीये, आम्हाला बोलण्याचा अधिकार संविधानाने दिले। आमची सत्ता येऊ द्या, त्या इलेक्शन कमिशनला 2 दिवस जेलामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही। गेलं तिकडे समाजवादी पक्षाचे आझम खान यांनी प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार जयाप्रदा यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली आहे। आपण एका महिलेबद्दल बोलतोय याचं भानही त्यांना राहिलं नाही। यावरून टीकेची झोड उठताच वरून तो मी नव्हेच अशी कोलांटी उडी मारायला त्यांनी कमी केलं नाही। हिंदुस्तान वालों, उसकी असलियत समझने में आपको 17 बरस लगे। मैं 17 दिन में पहचान गया कि इनके नीचे का जो अंडरवियर है वो खाकी रंग का है। मैं 17 दिन में पहचान। सुलतानपूरच्या भाजप उमेदवार मनेका गांधी यांनी तर बेताल वक्तव्याची मालिका सुरू केली आहे। त्यावरून त्यांना निवडणूक आयोगानं नोटीसही बजावली आहे। अगर मेरी जीत मुसलमानों के बिना होगी तो मुझे बहुत अच्छा नहीं लगेगा, क्योंकि इतना मैं बता देती हूँ कि फिर दिल खट्टा हो जाता है। फिर जब मुसलमान आता है काम के लिए, फिर मैं सोचती हूँ कि नहीं रहने ही दो, क्या फर्क पड़ता है। आखिर नौकरी सौदेबाजी भी तो होती है। बात सही है कि नहीं? ये नहीं कि हम लोग सब महात्मा गांधी के छठे औलाद हैं। आपने वोट निकालना है और देना, और मुझे पूरा यकीन है कि यहाँ से भारी बहुमत, जितनी भारी होती है बहुमत उतना ही ज्यादा काम होगा। वाचाळवीरांच्या यादीत भाजपच्या नेत्यांचा पहिला नंबर लागतोय। आता हेच पहा, भाजपचे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी प्रचारादरम्यान थेट अधिकाऱ्यांना धमकावलंय। तर हिमाचल प्रदेशचे भाजप नेते सत्यपाल सिंह यांनी राहुल गांधींना आईवरून शिव्या दिल्यात। और मैं प्रशासन ने भी आज इन मंच पर खड़े चेतावनी दे रही हूँ कि वो चुनाव आखिरी चुनाव नहीं है। 5 साल में राज बदल जाए, मैं एक जन्म पत्री मारी आंखें में राखेड़ी है, उल्टा नहीं लटका दूं तो मारो नाम जितेंद्र सिंह।
उन्होंने कहा कि मैं आपको जरा बोल के नहीं, मैं आपको कहते कि बोल नहीं सकता क्योंकि इतना राहुल जी के बारे में हम भी नहीं बोल सकते क्योंकि पार्टी के नेशनल लीडर है और 3 बार के MP हैं। मैंने कहा लिखा क्या बोलते दो, कहते लिखा नहीं, आप थोड़ा फेसबुक के ऊपर पढ़ो, देखो हमसे भी ज्यादा गुस्सा लोगों को। तो उसने लिखा है कि मैं तो फिर बाहरी मन से मैं बोल रहा हूं। उसने लिखा है कि अगर इस देश का चौकीदार चोर है, अगर तू बोलता तो उन्हें सीधा देना फेसबुक के ऊपर। निवडणूक आयोगाने जवानांचा वापर निवडणुकीच्या प्रचारासाठी करण्यावर बंदी घातलेली असताना सुद्धा मोदी वारंवार जवानांचं शौर्य सांगून मत मागताय। जवानांचे शौर्य म्हणजे भाजपचे श्रेय असंच त्यांना वाटतंय। शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है। एकमेकांवर अश्लांग भाषेत टीका करणं म्हणजेच प्रचार अशी नेत्यांची समजूत झाली आहे। त्यामुळे देशात निवडणूक आयोग आहे की नाही असा प्रश्न पडला तर नवल नव्हे। वाचाळवीर नेत्यांच्या प्रचारावर बंदी का नाही? कायद्याला आव्हान देणाऱ्यांना कायदा माफ करणार? महिलांचा अपमान करणारे, आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांना काय शिक्षा होणार? बंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोग पंतप्रधानांवर कारवाई करणार? बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी योगी आदित्यनाथ आणि मायावती यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाईचा बडगा उगारलाय। आता इतर नेत्यांनाही कायदा काय आहे हे दाखवून द्यावं हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। योगी आदित्यनाथ आणि मायावती यांच्यावर तर निवडणूक आयोगानं कारवाई केली, मात्र मुळात म्हणजे एवढ्या उशिरा ही कारवाई का करण्यात आली आणि मुळात या सगळ्यामध्ये FIR का नाही करण्यात आला किंवा मग उमेदवारी रद्द करण्यासारखी कडक कारवाई या संदर्भात का करता आली नाही? आता लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू झाल्यापासून आतापर्यंत देशामध्ये असे अनेक नेते जे आहेत त्यांना आपण वाचाळवीरच म्हणूया की त्यांनी अकलेचे अक्षरशः तारे तोडलेले आहेत। निवडणूक आयोगाची जी काही नियमावली असते ती नियमावली सुद्धा साधी पाळता आलेली नाहीये। या चर्चेमध्ये सहभागी आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या नीला लिमये, भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विद्या चव्हाण, मुस्लिम अभ्यासक आहेत शाकीर शेख आपल्याबरोबर, ॲडव्होकेट उमेश यादव या चर्चेमध्ये सहभागी आहेत। सर्व मान्यवरांचं स्वागत। सगळ्यात आधी विनायक आंबेकर, मी तुमच्याकडे येते। विनायक आंबेकर, आझम खान यांच्यावर काय कारवाई व्हायला हवी? आझम खान यांच्यावरती माझ्या माहितीप्रमाणे FIR दाखल झालेली आहे। कुठल्याही महिलेविषयी अशा अर्वाच्य भाषेमध्ये काही बोलणं हे अतिशय चूक आणि लांछनास्पद आहे। मी एक लक्ष वेधू इच्छितो की आझम खान हे नेहमीच अशा प्रकारची आक्षेपार्ह अशी विधानं करत असतात आणि त्यांच्यावरती माझ्या माहितीप्रमाणे किमान 5 ते 6 केसेस याबाबतच्या दाखल आहेत। फक्त दुर्दैवाने आपल्याकडची न्याय व्यवस्था जी आहे ती थोडीशी ढिली असल्यामुळे त्यांच्यावरती अजून कुठलीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही। परंतु अशा प्रकारची जी विधानं आहेत ती कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही व्यक्तीला शोभा देणारी नाही। नक्कीच। विनायक आंबेकर, मग भाजपमधल्या वाचाळवीरांचं काय? आतापर्यंत आपल्या जवळपास 35 रॅलीमध्ये जवानांच्या नावावर मतं मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काय कारवाई व्हायला हवी? मुस्लिम मतांचं पोलरायझेशन करणाऱ्या मनेका गांधींवर काय कारवाई व्हायला हवी? तुमचा मित्र पक्ष त्यातले संजय राऊत यांच्यावर काय कारवाई व्हायला हवी? मी त्याचे 2 भाग करतो। एक व्यक्तिगत चारित्र्य हनन किंवा कुठल्याही महिनेचा उपमर्द करणं आणि काही राजकीय विषय याच्यावरती दुमत असू शकतं काही राजकीय मुद्द्यांवरती। जवानांच्या बाबतचा जो उल्लेख आहे त्याच्यावरती बरंच मोठं दुमत दिसतंय सर्व राजकीय पक्षांमध्ये। कारण प्रकाशजी आंबेडकरांनी सुद्धा जी धमकी दिली होती की निवडणूक आयोगाला मी 2 दिवस आतमध्ये टाकीन, ती पुलवामा हल्ल्याच्या चर्चेला वरती जी बंदी घातली त्याबद्दलच होती। त्यामुळे बेसिकली याचे 2 भाग आपण करावेत असं मला वाटतं। एक व्यक्तिगत जे चारित्र्य हनन करणं किंवा उपमर्दकारक उच्चार करणं आणि राजकीय विषयांवर दुमत असू शकतं त्याच्यामध्ये। त्यामुळे असे 2 भाग करावे असं मला वाटतं आणि जे व्यक्तिगत चारित्र्य हनन आणि गलिच्छ भाषा वापरतात त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हायला पाहिजे असं मला वाटतं। नक्कीच। मात्र त्यामध्ये आणखी तुमचे केंद्रीय वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जे आहेत वसीम रिझवी यांनी सुद्धा प्रियांका गांधींच्या सौंदर्याबद्दल त्यांनी म्हटलं होतं, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली? आतापर्यंत भाजपच्या अनेक मंत्र्यांनी आणि काही आमदारांनी देखील अशा प्रकारची वक्तव्य केलेली आहेत, राहुल गांधींवर केली आहेत, प्रियांका गांधींवर केलेली आहेत, तर त्या वक्तव्यांचं काय? त्यांच्यावर कधी कारवाई?
सतपाल सत्ती त्याच्यावर काय कारवाई? पक्ष म्हणून त्यांना नोटिसा गेलेल्या आहेत. नाही, पक्ष म्हणून त्यांना निश्चित नोटिसा गेलेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी जी काही वक्तव्य झाली त्यातल्या काही लोकांना पक्षाने बाजूला केलेलं आहे थोडंसं काही पदांवरून. बरं, बीएस पाटलांचं तुम्ही काय केलं? त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली. विनायक आंबेकर, बीएस पाटलांवर काय केलं तुम्ही? असं व्यक्तिगत एखाद्या व्यक्तीने जर काही चूक केली असेल तर पक्ष त्याच्यावरती निश्चितच कारवाई करतो. मी आत्ता इथे तुम्हाला प्रत्येक व्यक्तीचं एक्सप्लेनेशन नाही देऊ शकणार, परंतु भाजप नक्कीच तुम्ही इतर जी सगळी उदाहरणं दिली ना, म्हणून मी तुम्हाला हे विचारलं की तुमच्या पक्षातलंही तुम्हाला माहिती आहे की नाही, हे फक्त मला बघायचं होतं. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. नीला लिमय, आझम खान, काय कारवाई व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं? प्रत्येक वेळेला आपण जेव्हा बघतो किंवा महिला बोलतील तर त्या कम्युनिटीवर बोलतात, पुरुष बोलतील तर त्या महिलांवर टिप्पणी करतात. मला वाटतं आत्ताच्या या निवडणुकीपूर्वीपर्यंत, खरं म्हणजे 1-2-3 वर्षापूर्वीपर्यंत आपण काही संस्था अशा मानत होतो की ज्या ह्या स्वायत्तपणे स्वतंत्रपणे काम करतात, त्या कोणत्या पक्षावर किंवा असं त्यांचं काही नसतं किंवा कोणत्या व्यक्ती ते चालवत नाही, तर काही मूल्य आणि काही न्याय की जो गरिबांना न्याय देतो त्या संस्था या स्वतंत्रपणे काम करतात असं आपल्या समोर होतं. निदान सामान्य नागरिकाची ही समजूत होती असं मला वाटतं. मात्र आता हे जे नेत्यांचे उद्गार आहेत, खास करून आपण आत्ताच जे चित्रफित दाखवली त्या चित्रफितीमध्ये बहुतांश भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या ज्या टिप्पणी आहेत, आता त्यांचे प्रवक्ते म्हणाले त्याप्रमाणे काही वैयक्तिक आणि काही राजकीय. वैयक्तिक की काँग्रेसमध्ये काहीच नाही. मी तुमची लिस्ट वाचून दाखवू का? राहुल गांधी स्वतः पंतप्रधानांना चौकीदार चोर हे असं म्हणतात. त्याच्यावर आता सुप्रीम कोर्टानं तुम्हाला स्पष्टीकरण मागितलेलं आहे. कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. तुमचे दिग्विजय सिंग, शीला दीक्षित, मणिशंकर अय्यर, जनार्दन द्विवेदी या सगळ्या प्रवक्त्यांना तुम्हाला हटवावं लागलं का? तर हे सगळे वाचाळवीर होते म्हणून. पण आम्ही हटवलं काही जणांना यातलं. आपण निखिला एक लक्षात घ्या, आम्ही ह्या काही लोकांना हटवलं, आम्ही त्याच्यावर कारवाई करतो. आणि जर कोर्टाने बोलावलं तर भाडमे गया कानून असं आम्ही नाही म्हणत. आम्ही त्या ठिकाणी हजर होतो. मगाशी प्रवक्ते बोलले त्यांना मी म्हटलं की राहुल गांधी पंतप्रधानांना चौकीदार चोर हे म्हणतात. जी व्यक्ती कारणे दाखवा नोटीस बजावली तुम्हाला, कारण द्यायचे का म्हणता तुम्ही? जी व्यक्ती स्वतःला म्हणते की मी चौकीदार आहे, हे काय राहुलजींनी नाही त्यांना म्हणायला सांगितलं, त्यांनी स्वतः म्हटलं की मी चौकीदार आहे. आणि त्यावेळी राफेलचं प्रकरण पुढे होतं, अशा वेळी ते म्हणाले की हा चौकीदार चोर आहे. हा अत्यंत एका मुद्द्याला धरून पुढे आलेला शब्द आहे. पुढे लोकांनी तो कसा उचलला तो त्यांनी त्यांच्या अनुभवाप्रमाणे उचलला. आपण ते एक वेळ मान्य करू. मात्र राहुल गांधी स्वतः एका प्रचार सभेमध्ये म्हणतात की अडवाणींना जुते मारून खाली उतरवलं. अडवाणींसंदर्भामध्ये अशा प्रकारची भाषा नाही. मला असं वाटतं त्यांनी हे म्हटलं असेल आणि त्यांना जर नोटीस पाठवली असेल त्याचं उत्तर त्यांना द्यावंच लागेल. त्यांना उत्तर द्यावंच लागेल. मी कधी दर्शन सुद्धा घ्यायला गेलेलं नाही. आपण हे बघा, भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांना मी हे सांगू इच्छिते की काँग्रेस पक्षांनी इलेक्शन कमिशनची वाट नाही पाहिली. दादाजी फिरोज गांधी यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला आयुष्यात का नाही गेले? फिरोज गांधींचा उल्लेख का नाही होत? हे बघा, फिरोज गांधींचा उल्लेख सोनिया गांधी, राहुल गांधी का नाही करत? हे बघा, गांधी कुटुंबियाच्या मागे लागून ते भगतसिंगना भेटले का, नेहरूंनी काय भूमिका घेतली होती, हे असं खोदण्यापेक्षा ना आपण जे आता बोलतोय ना त्याबद्दल बोला. महिलांबद्दल कोणीही अशा प्रकारचे उद्गार काढले तर काँग्रेस पक्षांनी त्यांना जागेवर ठेवलेलं दादाजींच्या बद्दल ते का नाही आपण वारंवार त्यांच्याबद्दल काय बोलताय का? काय होती फिरोज गांधींची ती जनतेला कळू दे. तुम्ही फिरोज गांधी नाही, सध्या चालू प्रश्नाबद्दल बोला. एवढीच होती की त्यांनी नेहरू आणि इंदिरा गांधींचा जो भ्रष्टाचार होता त्याच्या विरुद्ध संसदेमध्ये आवाज उठवला. हे ते उत्कृष्ट आंबेडकर मूळ मुद्दा लक्षात घ्या. मूळ मुद्दा लक्षात घ्या. दिलाजी थांबा थोडंसं, आपल्याबरोबर विद्याताई सुद्धा आहेत. विद्याताई, शब्द संभाल के बोलिए. शब्द के ना हाथ होते ना पैर होते हैं. एक शब्द औषध होता है, एक शब्द घाव करताय. हा, या शब्दाचा किंवा या वाक्याचा अर्थ राष्ट्रवादीशिवाय आणखी कोणालाही जास्त मोठा कळू शकणार नाही. खूप मोठी किंमत राष्ट्रवादीनं खरं तर अजितदादांनी या सगळ्या संदर्भात मोजलेली आहे. आज अशा प्रकारची वक्तव्य येत आहेत, कसं पाहता? नाही, मला असं वाटतं निखिला, तुम्ही प्रत्येक नेत्याचे शब्द शोधून काढले. चांगलं आहे, तुमचं संशोधन आहे, त्याचं कौतुक केलं. नेटवर गेलात ना तर वाचाळवीरांची यादी काढली तर पूर्ण यादी समोर येते.
अगदी बरोबर आहे, पण मला एक सांगायचंय की भाषणाच्या ओघामध्ये काही शब्द येतात, नाही असं नाहीये, कारण ते भाषण काय कोणी पाठ करून किंवा असं म्हणत नाही, तो भाषण उत्स्फूर्तपणे केलं जातं, काही शब्द चुकीचे येतात, परंतु त्याच्यातही आझम खानचं समर्थन करता अशा प्रकारचं वक्तव्य ओघानं हे वक्तव्य येतच कसं? त्याच्यातही तारतम्य बाळगलं पाहिजे, महिलांविषयी आपण काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे, हे सगळ्या पक्षांना लागू होतं ना. आता भाड में गया कायदा किंवा काय, आता ही शिवसेनेची प्रवृत्तीच आहे, त्या शिवसेनेच्या प्रवृत्तीला वेळीच लगाम घातला पाहिजे होता, म्हणून मग असं आलं नसतं. ते काही म्हणतात, कोणाबद्दलही वाईट बोलतात आणि त्यांच्याबद्दल काही बोललं की ते लगेच चिडून उठतात, उफाळून येतात, अंगावर येतात. मग ही सवय शिवसेनेची काय आहे? तर हे गृह खातं जे आहे, स्थानिक पोलीस वगैरे आहे, ते घाबरतात शिवसेनेला, कारवाई करत नाही. मग आता निवडणूक आयोग सुद्धा घाबरतोय का? आता हे जे तुम्ही उदाहरण, हे सगळ्याच पक्षांमध्ये, मी जसं म्हणतो ना वाचाळवीर नेते, पण या पक्षांमध्ये, आता निखिला मला बोलू दे, या सगळ्यामध्ये वाचाळवीर कोण असेल तर पहिले मोदी आहेत. मोदी स्वतः काय शब्द वापरतात ते त्यांनी बघितलं पाहिजे. मोदींनी सगळ्या आचारसंहितेचा भंग केलेला आहे. त्यांनी प्रत्येक ठिकाणी सैन्याचा जो पराक्रम आहे तो स्वतःच्या नावावर, भाजपच्या नावावर खपवलेला आहे. पुलवामाच्या शब्दाचा त्यांनी 50 सभांमध्ये उच्चार केलेला आहे. काय कारवाई केली आहे का निवडणूक आयोगामध्ये? हिम्मत आहे का? होणार नाही कारवाई, मी आता सांगते, होत नाही. तसंच भाजपचंही म्हणणं आहे का होणारच नाही कारवाई? मी आत्ताच सांगते इथून. बेसिकली की राजकीय निर्णय शक्ती याच्या विषयी ते बोलत असतात, त्याच्यामध्ये पुलवामा हा शब्द येणार, म्हणून मी मगाशी तसं राजकीय मतदारांनी सगळ्यांनी सैन्याच्या शौर्यावर किंवा पुलवामाच्या घटनेवर मतदान देणेवाले आहे की नाही? म्हणजे काय, याचा अर्थ काय? हे काय अर्थ आहे? काय बोलतात ते? म्हणजे सैन्याने जो पराक्रम केलाय, सैन्याने जे बलिदान दिलेलं आहे ते भाजपचं बलिदान आहे का? उगाच म्हणजे कोणीही सत्तेवर असतं तर आज जे केलं असतं ते भाजपने केलं, काही नवीन पराक्रम केलेला नाही. त्यांचं म्हणणं आहे की जी राजकीय निर्णय शक्ती पूर्वी नव्हती आणि जी या 5 वर्षात प्रदर्शित झाली, त्या राजकीय निर्णय आंबेडकर ते तुम्ही कधीच मान्य करणार नाही. मात्र आंबेडकर, मायावतींवर आज 2 दिवसांची प्रचारबंदी करण्यात आली, मग तशी मनेका गांधींवर का करू नये? जे निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे जी काही कारवाई करेल त्याला भाजपचं निश्चितच समर्थन असेल. भाजप कधी निवडणूक आयोगावरती अशी प्रॉब्लेम हाच आहे की निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जात नाही. भारतामध्ये निवडणूक आयोगाला टुथलेस असं म्हटलं जातं, काही अधिकार नाहीत किंवा कारवाई केली जात नाही, हाच तर मोठा प्रश्न आहे. म्हणून तर संजय राऊतांसारखे नेते म्हणतात की निवडणूक आयोगाची किंवा आचारसंहिता पाळण्याची आम्हाला गरज नाही, हे नियम आमच्यासाठी नाहीत. ही हिंमत होते नेत्यांची, कारण निवडणूक आयोग कारवाई करत नाही. आपल्याबरोबर ॲडव्होकेट उमेश यादव आहेत. थांबा निलाजी. उमेश यादव, सुप्रीम कोर्टाला या सगळ्यामध्ये लक्ष घालावं लागतं. निखिलाजी, सुरुवातीला तुम्हाला मी सांगू इच्छितो की केवळ काँग्रेस किंवा भाजप अशा परिप्रेक्ष्यामधून आपण या विषयाकडे बघितलं नसलं पाहिजे. तर एकंदर खुली आणि निर्भीडपणे निवडणूक होण्याच्या दृष्टीनं धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर, पैशाच्या आधारावर किंवा इतर प्रलोभन किंवा धाकदपटशा याच्या आधारावर लोकांना भयभीत करू नये यासाठीच ती आचारसंहितेचं प्रयोजन केलेलं आहे. आता या आचारसंहितेचं सर्वच पक्षांकडून उल्लंघन होताना दिसते. आता निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून 17,000पेक्षा जास्त केसेस यामध्ये दाखल झालेले आहेत. पण दुर्दैवानं घटनात्मक जर परिस्थिती आपण जर बघितली तर हे जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आपण ज्याला म्हणतो त्याला पर से स्वतःची एन्फोर्सेबिलिटी नाही आहे. म्हणजे तो स्वतः कानून म्हणून एक कायदा म्हणून आपण त्याला हे करत नाही, ट्रीट करत नाही. तर याच्यासाठी असणारे जे ऑफेन्सेस आहेत, गुन्हे आहेत, हे केवळ भारतीय दंडविधान आणि लोकप्रतिनिधित्व कायदा याच्याखालीच आपल्याला नमूद करता येतात. त्यामुळं संपूर्ण आचारसंहितेला जर आपल्याला हे द्यायचं असेल, इफेक्ट द्यायचा असेल, परिणामकारक त्याची जर अंमलबजावणी करायची असेल तर त्याच्यासाठी एक वेगळे रूल्स आपल्याला बनवावे लागतील, ही आजच्या काळाची गरज आहे. मात्र कुठलीही पॉलिटिकल पार्टी ते करायला तयार होणार नाही. आपण शाकीर शेख यांच्याकडे जाणार आहोत. मुळात म्हणजे मुस्लिमांच्या नावावर मतं मागितली जातात. मतं काय, त्यांना सरळ सरळ धमकावलं जातं आणि तेही सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांकडून. एक छोटासा ब्रेक इथे आपण घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. कि इनके नीचे का जो अंडरवेयर है वो खाकी रंग का है. बाहर में गया कानून, आचार संहिता भी हम देख लेंगे.
ब्रेक नंतर आपला पुन्हा एकदा स्वागत। आचारसंहितेचं अक्षरशः वस्त्रहरण होते। शाकीर शेख आपल्या सोबत आहेत, मुस्लिम अभ्यासक आहेत। शाकीर शेख, आझम खान यांचं वक्तव्य आणि त्यानंतर मनेका गांधी यांचं वक्तव्य पूर्णतः एकतर आझम खान यांचं वक्तव्य महिलांच्या संदर्भात आहे, महिलांविषयीची अश्लील अशी शेरेबाजी यामध्ये आहे आणि त्यावर बोला। मी एक इस्लामिक अभ्यासक म्हणून मी सगळ्यांसाठी पहिले सांगू इच्छितो की आझम खान जे बोलले किंवा भाजपचे नेते काही प्रियंका गांधीच्या सौंदर्यावर म्हणा की जे बोलले त्याबद्दल मी आज सांगतो की कुराणामध्ये 49-49 नंबरच्या चॅप्टरमध्ये असं म्हटलं आहे की हे लोक ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे पुरुषांनी दुसऱ्या पुरुषांची टिंगल उडू नये, शक्य आहे की ते त्यांच्यापेक्षा उत्तम असतील आणि स्त्रियांनी सुद्धा दुसऱ्या स्त्रियांची टिंगल उडू नये, शक्य आहे की त्या त्यांच्यापेक्षा उत्तम असतील। आपसात एकमेकांना टोमणे मारू नका आणि एकमेकांचा उल्लेख वाईट नावाने करू नका। श्रद्धा ठेवल्यानंतर आझम खान जे असं बोलले तरी ते चुकीचं आहे का, आणि जे कोणी बोलले ते चुकीचं आहे। आणि आम्हाला असं वाटत होतं पूर्वीची जी इलेक्शन पद्धत आम्ही जे पाहिली त्यामध्ये अगदी आता टोकाला गेलेले लोक इलेक्शनच्या प्रचारासाठी जे काही तोंडात आलं जे काही असेल त्या गोष्टीचा वापर करता आहे। कोणी काही पूर्वी काय होतं की थोडंफार कोणी काहीतरी आमिष दाखवायचं, पण आता धमक्यापर्यंत या इलेक्शनमध्ये अगदी आता मनेका गांधी ज्या बोलल्यात की मुसलमानांनी जरा वोट नाही दिले तर मग आम्हाला त्यांच्या डेव्हलपमेंटकडे किंवा त्यांच्या कामाकडे बघण्याचा आमचा वेगळा दृष्टिकोन असं, या गोष्टीला मला असं वाटतं की इलेक्शन कमिशनर सहन कसं करतात। अशा गोष्टी जे करतात इलेक्शन कमिशनरला माझं असं मत आहे की इतका पॉवर द्यायला पाहिजे की त्यांनी फक्त कारवाई किंवा नोटीस न करता त्यांनी सरळ त्यांना त्या माणसाला सरळ अरेस्ट करायची त्यांना पॉवर पाहिजे आणि लगेच त्यांना नाव काढून टाकायचे आणि पुढील 10 वर्षासाठी त्यांना बंदी घालायला पाहिजे। सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे ही। आंबेकर बोला। बेसिकली आपण केवळ 2-3 इन्सिडेंट्स धरून जर चर्चा करत असू तर ती चुकीची आहे असं मला वाटतं। माझ्याकडे एक वेबसाईट आहे सोशल मीडियावर आज जोरात चाललेली आहे, indianmuslimvoter.com। या वेबसाईटवरचा जो व्हिडिओ भारतामध्ये व्हायरल करण्यात येत आहे त्याच्यामध्ये कुठल्या देशामध्ये कुठल्या प्रांतामध्ये कुठल्या पार्टीला वोट केलं तर भाजपला आपण पाडू शकू अशा प्रकारचा प्रचार केलाय। त्याच्यामध्ये 30 मिनिटाच्या या 25-30 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण स्टॅटिस्टिक्स दिलेला आहे आणि हा अतिशय मोठ्या प्रमाणावरती म्हणजे त्यांनी सुरुवातीलाच असं म्हटलंय की 6 तासामध्ये भारतातल्या सर्व मुस्लिमांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। तर जर बंदी घालायची तर ती सगळ्याच सोशल मीडियावरती बंदी आणि रिस्ट्रिक्शन घातली पाहिजे। सोशल मीडियाचा तर एक वेगळाच प्रश्न आहे, ते तर एक वेगळाच मुद्दा आहे। मात्र आता जे नेते वक्तव्य करतात आणि जे पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करतात, जे काही नियम घालून दिलेले असतात निवडणूक आयोगानं ते पाळले जात नाही, त्यावर आपली ही चर्चा आहे। फक्त एवढंच नाही, फक्त वाचाळवीर नेत्यांविषयीच नाही तर या निवडणुकीमध्ये होणारा खर्च हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। या खर्चावर देखील निवडणूक आयोगाचं किंवा कोणाचंही नियंत्रण नाही असं आम्हाला वाटतं। किती खर्च होतो भारतातल्या निवडणुकांवर मी तुम्हाला सांगणार। एक छोटासा इथे ब्रेक घेऊया आणि आपण लगेच परत येऊया। कि इनके नीचे का जो अंडरवेयर है वो खाकी रंग का है। भाड़ में गया कानून, आचार संहिता भी हम देख लेंगे। प्रचारामध्ये नेत्यांच्या तोंडाला तर कुणी लगाम घालू शकत नाहीच, मात्र तेच नियंत्रण या निवडणुकीमध्ये होणाऱ्या खर्चावर देखील घातलं जात नाही का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। जेवढे वाचाळवीर नेते तेवढाच निवडणुकीचा खर्च देखील। भारतामध्ये निवडणुकीचा खर्च जवळपास 50,000 कोटींचा आहे। CMD म्हणजे सेंटर फॉर मीडिया रिसर्चने हे आकडे दिलेले आहेत। अमेरिकेमध्ये जेवढा निवडणुकीवर खर्च येतो त्याहून कित्येक पटीनं अधिक खर्च हा भारतामधल्या निवडणुकांवर होत असतो। या निवडणुकीमध्ये होणारे हा रिसर्च आहे। यामध्ये अमेरिकेमध्ये मी तुम्हाला सांगते की $5.5 मिलियन एवढा खर्च केला जातो निवडणुकांवर, तर भारतामध्ये मात्र $7 मिलियन पेक्षा जास्त खर्च या निवडणुकांवर केला जातो। TV9 काही दिवसांपूर्वी एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं, त्यामध्ये ते खासदार ते उमेदवार असं म्हणतात की प्रत्येक निवडणुकीमध्ये जवळपास 4 ते 5 कोटी रुपये असेच दिले जातात आणि हा सगळा खर्च 20 ते 25 कोटींवर जात असतो। भारतामध्ये वोटर आहेत 90 कोटी, प्रत्येक माळची जर आपण ठरवलं प्रत्येक पार्टीसाठी ठरवलं तर 700 रुपये प्रत्येक माळची, जवळपास 50,000 कोटींचा खर्च। या सगळ्यावर कुठेही नियंत्रण नाही। सगळ्यात आधी सत्ताधारी म्हणून विनायक आंबेकर तुमच्याकडे येते।
जे काही स्टिंग ऑपरेशन होतं त्यामध्ये भाजपचेही 4 नेते होते, भाजपचेही 4 उमेदवार होते आणि त्यांच्याकडूनही कळलं की जवळपास 25 ते 30 कोटी रुपये प्रत्येक निवडणुकीवर प्रत्येक उमेदवार खर्च करतो. मॅडम, एक तर बेसिकली भारताची तुलना अमेरिकेशी करणं हे चूक आहे. 2 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. एक तर अमेरिकेची जी इलेक्शन आहे ती प्रेसिडेन्शियल सिस्टीम मधली इलेक्शन आहे. आपली संसदीय लोकशाही आहे ज्याच्यामध्ये आपण 550 प्रतिनिधी 572 प्रतिनिधी आपण निवडून देतो जवळपास. तर बेसिकली ती तुलना मला योग्य वाटत नाही. परंतु तरीही निवडणूक आयोगाने त्यांच्या पद्धतीने खर्चावरती बरेच रिस्ट्रिक्शन केलेत. मी पुणे विधानसभेचा निवडणुकीच्या खर्चाचा प्रमुख आहे. आतापर्यंत सेंट्रल ऑब्झर्व्हरनी माझे सर्व अकाउंट्स पडताळून त्याच्यावरती एक वेळेला हे केलंय. उद्या परत आहे, परत 3 दिवसांनी आहे, असं निवडणूक आयोगाने त्यांच्या बाजूने प्रयत्न केलेला आहे. आता आपल्या भारतामधली मानसिकता आणि वेगवेगळ्या गोष्टींचा म्हणजे जे पर्यावरण म्हणता येईल निवडणूक आचार संहितेसंदर्भात माझा रोख आहे तो आचार संहितेसंदर्भात निवडणूक आयोगाने एक मर्यादा घालून दिली आहे की प्रत्येक उमेदवाराला 70 लाखापर्यंतचा खर्च करता येतो. मात्र इथे प्रत्येक उमेदवार खर्च किती करतो? 20 ते 25 कोटी. यावर जर आपण अधिकृतपणे जरी पाहिलं ना तर 4 ते 5 कोटी रुपये खर्च होणार आहेत. जर 50,000 कोटींचा आकडा आपण या निवडणुकीमध्ये काढला तर हा मुद्दा आहे माझा. बेसिकली 25 ते 30 कोटी हा आकडा अधिकृत आणि सर्व ठिकाणी लागू आहे असं मला वाटत नाही. काही खासदारांचा आपण स्टिंग केलं असेल तिथे हे लागत असेल कदाचित. परंतु बरेच खासदार असेही आहेत की जे एवढा खर्च करत नाहीत. ते त्यांच्या लोकप्रियतेवर त्यांच्या कार्यावर निवडून येतात. आणि भाजपमध्ये असे अनेक खासदार मला स्वतः व्यक्तिशः माहिती आहेत की जे एवढा खर्च करत नाहीत. त्यामुळे हा आपला जो आपण सर्वसमावेशक असं जे करताय मिळालेलं आहे ना वर्षभरामध्ये 10,037 कोटींचं दान हे फक्त निवडणूक खर्च ज्याला आपण म्हणतो की निवडणूक निधी तो भाजपला मिळालेला आहे आणि ज्याची माहिती देखील उघड केली जात नाही की हे दान नेमकं कोणी दिलेलं आहे. हो 10,000 कोटी नाहीये ते 1,000 म्हणजे 900 आणि काहीतरी कोटी आहे आणि त्याचा रिटर्न इलेक्शन कमिशन कडे आम्हाला भरावा लागतो. नाही त्याचा स्रोत उघड केला जातो. तर आम्हाला त्याचा रिटर्न इलेक्शन कमिशन कडे भरावा लागतो. प्रत्येक डोनर नाही. आंबेकर थांबा थोडंसं. निलालिमे आपल्या सोबत आहे. निलालिमे तुम्हाला असं वाटतं की काँग्रेस देखील तेवढाच खर्च करते? मला वाटतं आत्ताचा जरी खर्च पाहिला आपण आत्ताचा खर्च तर भारतीय जनता पक्ष हा ज्या रीतीचा खर्च करतोय जे त्यांच्या जाहीर सभा असतील किंवा त्यांच्या जाहिराती असतील जाहिरातीवरच जितका खर्च केलाय ना तो जरी आपण पाहिला तरी काही कोटी काही हजार कोटी वगैरे निघेल त्यांचा खर्च. 7-8 हजार कोटी असा निघेल. म्हणजे आपली जनता आहे 90 कोटी जी मतदान करणार आहे आणि हा फक्त मी जाहिरात करता भाजपकडेच वोट करता. मात्र 4 वोट काँग्रेस तेही कमलनाथ यांच्या ओएसडी कडे 30 कोटी जवळपास मिळालेले आहेत. वसंत कुमारन यांच्याकडे जवळपास तेवढेच 20 कोटी रुपये मिळाले. अहमद पटेल यांच्याकडे 20 कोटी रुपये मिळाले. मी असं सांगते आहे की कमलनाथच्या हे जे छापे टाकले ते सांगा ना तुम्ही. अहो मी असं म्हणत नाही की काँग्रेस मधल्या नेत्यांकडे पैसे टाकले कशामुळे टाकले पैसे रोख मिळाले 18 कोटी रुपये त्याविषयी बोला ना. आपण अमित शहावर गाणे छापे पडा आणि जय शहाकडे पाडा ना. जी व्यक्ती एका वर्षात इतके 1000 कोटींची मालक झाली. 10 वर्ष अमित शहाना एवढा त्रास दिला ते सगळ्या त्या अग्नी परीक्षेतून तावून सुलाखून निघालेले. सगळ्या प्रकारची ईडी वापरलं सगळं तुम्ही केलं. पण आदल्या दिवशी निवडणुकीच्या दिवशी छापे घालणं हा जो प्रकार आहे ना तो राजकीय. अहो कमलनाथवर छापा टाकला तर तुम्हाला एवढं वाईट वाटतं? निवडणुकीच्या दिवशी करताना तुम्हाला वाईट नाही वाटलं? म्हणजे पेपर बदलताना खोटे पेपर तयार करताना सीबीआयचा गैरवापर करताना तुम्हाला योग्य वाटत होतं? माझा मुद्दा आहे तो निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता जी आपण आदर्श आचारसंहिता म्हणतो त्या आचारसंहितेमध्ये काय बसतं काय नाही बसतं हे राजकीय पक्ष पाळणार आहे की नाही की मग साथीचा रोग झाल्यासारखं सगळ्याच पक्षांमध्ये मला हे निश्चित म्हणायचंय की इलेक्शन कमिशननी जे डिक्टेट दिलं असेल मला वाटतं आता मी बोलताना आपण कृपया बोलू नका ना. सर्व उमेदवार तुमचे सर्व उमेदवार पाडता तुम्ही छापे टाकतच नाहीये.
तुम्ही सूडबुद्धीने छापे टाकतात. आता कोणताही एक छापा दाखवा की जो तुम्ही तुमच्या उमेदवारावर टाकलाय. निवडणुकीच्या दिवशी तुम्ही कमलनाथजींच्या पीएवर छापा घालू शकता की जी बिल्डिंग बनत आहे अशा ठिकाणी घालता. विषय तो नाहीये. तुम्ही तुमच्या एकाही व्यक्तीवर छापा घातलेला सांगा त्यांना भारताबाहेर पाठवून त्यांना बाहेर पाठवून संपत्ती नाही त्याच्यावर छापा कशाला टाकणार. जय शहांची संपत्ती नोटबंदी नंतर कशी वाढली हे सांगायला तुम्ही बांधील नाही. इंटेलिजन्स असतो त्या इंटेलिजन्स प्रमाणे इंटेलिजन्स जागा कुठे ठेवली बोलायला. आंबेडकर निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्ही छापे टाकता त्यावेळेला निवडणूक आयोगाचा अधिकारी ठेवा सोबत. निवडणूक आयोगानं फटकारलंय तुम्हाला. आमचाही अधिकारी छापे टाकताना ठेवा समोर हे म्हटलं होतं तुम्हाला निवडणूक आयोगानं. तेही विसरू नका. विद्या बोला. जरूर ती करेक्शन केली जाईल. नक्की करेक्शन केली जाईल. निखिला मला एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे की जे अधिकृत 70 लाख रुपये खर्च करायची परवानगी दिलेली आहे. मला सांग 70 लाख कुठला सर्वसामान्य माणूस मध्यमवर्गीय तरी खर्च करू शकतो का? सगळेजण म्हणजे भारतातले जवळजवळ 80% लोक त्याच्यातनं बाहेर फेकले जात आहेत. मग निवडणूक कोणाची 70 लाख रुपये. आज मला जरी तुम्ही सांगितलं निवडणुका लढवा तर मी सुद्धा 70 लाख रुपये खर्च करू शकत नाही. असं प्रत्येक म्हणून तर निवडणुकांमध्ये हा खरोखर निवडणूक आयोगाने याच्यावर विचार केला पाहिजे की जर राजकारणामध्ये चांगली लोक पाहिजे असतील, जर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसांसाठी गरिबांसाठी राजकारण करायचं असेल तर निश्चितच अशी मर्यादा घालता कामा नये. म्हणजे ज्यांना म्हणजे ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकारच नाही. म्हणूनच तर आहे मात्र प्रत्येक उमेदवार कोटीच्या कोटी उभारणं करत असतो या ठिकाणी. निवडणुकीत आपल्याला कोटीपर्यंत खर्च करणारी लोक आहे आणि म्हणूनच ती क्षमता देखील तपासली जाते. निवडून येण्याची क्षमता आणि पैसा किती आहे हेही तपासलं जातं पक्षांकडे. मला एक महत्वाचा मुद्दा मांडायचा की नोटबंदी जी केली होती ती सर्व राजकीय पक्षांचे पैसे काढून घेण्याचं कटकारस्थान होतं. म्हणूनच उद्धव ठाकरे रागवले होते तेवढ्यासाठी आणि नोटा छापल्या. त्या सगळ्या नोटा या गुजरात म्हणजे तुमच्याकडे पैसे होते आणि तुमचे पैसे घेतले गेले. तुम्हीच कबूल करताय की काँग्रेसवाल्यांनी डबोली गोळा करून ठेवली होती आणि ती गेली म्हणून राहुल गांधींना दुःख होतंय. तुम्ही स्वतःहूनच कबूल करताय. बुद्धीचा वापर केला तर बरं होईल. मला हे म्हणायचंय की आमच्याकडचे पैसे काय म्हणजे जे काय राजकीय पक्षांचे ते काढून घेतले आणि छापलेले सगळे पैसे 2000च्या नोटा आता बाहेर येत आहेत जे सापडतात. काँग्रेसकडे डबोला गोळा केलेलं होतं. फक्त 13 लाख कोटी रुपयाचा जो सगळा भ्रष्टाचार होता ती सगळी कॅश राहुल गांधींकडे होती आणि ते दाखवायला फक्त नोटबंदीमध्ये 4000 रुपये बदलायला गेले बँकेमध्ये. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तुमचे कंबोज आणि तुमचे ते गिरीश महाजन पैसे वाटत पकडलेले आहे, कबूल केलेलं आहे. काय शिक्षा झाली त्यांच्यावर? काय झालं मोदींवर? पक्षांचे आपल्यासोबत उमेश यादव बीजेपी उलट. निखिलाजी मला वाटते मगाशीच मी नमूद केल्याप्रमाणे केवळ राजकीय परिप्रेक्षातून आपण बोलून हा विषय संपणार नाही. तर लॉंग टर्ममध्ये जर आपण जर बघितलं तर या निवडणुकीमध्ये असणाऱ्या ज्या सुधारणा आहेत त्याच्यासाठी पॉलिटिकल कन्सेन्सस आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एकंदर जी घसरलेला राजकीय प्रचार जो इतक्या खालच्या लेवलवर गेलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा राजकीय पक्षांनी सेल्फ रिस्ट्रेंट त्याच्यावर आपण घालून घेणे अत्यंत गरजेचं आहे. तिसरी गोष्ट यामध्ये महत्त्वाची अशी आहे की मगाशी नमूद केल्याप्रमाणे की त्याला एन्फोर्सेबिलिटी नाही आहे. तर ही एन्फोर्सेबिलिटी आल्यामुळे त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी येण्याची शक्यता आहे आणि ही अकाउंटेबिलिटी येण्यासाठी केवळ निवडणुकीच्या संदर्भात असणारे जे गुन्हे आहेत त्याच्यासाठीचं एक स्वतंत्र चॅप्टर किंवा त्याच्यासाठीचा स्वतंत्र कायदा करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी सर्वपक्षीय त्याच्यावर एकमत होणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला वाटतं हे सगळ्या पक्षांमधून एकमत होईल या सगळ्यावर? आंबेडकर येते मी तुमच्याकडे. आधी आपल्याबरोबर शाकीर शेख आहेत. शाकीर शेख, मगाशी देखील मुस्लिम पोलरायझेशनचा मुद्दा या ठिकाणी निघालेला होता. प्रत्येक निवडणुकीमध्ये हे दिसतं हिंदू मुस्लिम पोलरायझेशन केलं जातं. मग ते सत्ताधाऱ्यांकडून असो किंवा काँग्रेसकडूनही असो किंवा इतर कुठल्याही पक्षांकडून सगळे पक्ष सारखेच. तसं पाहिलं तर निवडणूक जे पाहिजे त्याच्यामध्ये जातीवादात हा विषय नको. पण आपण पाहतोय की सध्या हळूहळू हा जो विषय आहे अगदी उघडपणे बोललं जात आहे आणि ते फार चुकीचे आहे. त्या देशासाठी सुद्धा घातक आहे. आपण पाहिजे देशमध्ये आपल्याला काय आपण विकासाच्या नावाने आणि विकासावर हा मुद्दा धरूनच इलेक्शन लढलं पाहिजे. पण आता लोकांना काहीतरी निवडून यायचं किंवा काहीतरी लोकांमध्ये काहीतरी भ्रमण निर्माण करण्यासाठी हिंदू मुस्लिम म्हणा
किंवा राम मंदिर म्हणा किंवा मशीद म्हणा किंवा काहीतरी असं म्हणा, हे म्हणून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आणि मुस्लिम लोक जे आहेत, आपल्याला माहिती आहे का 18 ते 20% मुसलमान इथे आहेत. आपण बघतो की मुसलमानाच्या सगळ्या सेवा इथेच या देशासाठी लागते. आणि त्यांच्याविषयी असं आपण कोणी इलेक्शनमध्ये प्रचारामध्ये असं बोलतो की आम्ही आलो तर मुसलमानांना देश सोडायला सांगू, हे सांगू. होय, कितपत योग्य आहे आणि तुम्ही काय करतात आहे? मुस्लिम मध्ये जे काही क्वालिटी आहे त्या या देशासाठी उपयोगी पडणार आहे. आणि अगदी चुकीचं यावरच कारवाई झाली. आता बजरंग बली, कोणी म्हणतो बजरंग बली आहे, कोणी म्हणतो आमच्याकडे अली पण आहे ना, बजरंग बली आहे. हे गोष्टी इथे बोलायचे आहे का? तुम्ही चांगलं, तुम्ही देशाचे प्रतिनिधित्व करणारे 580-570 लोकांपैकी तुम्ही करोडो लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहे. आणि तुम्ही जर अशी भाषा करणार तर खालचा जो अशिक्षित लोक आहे त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे आणि पुढे देशाचं काय भविष्य होणार आहे? या कृपया करून अशा गोष्टी या इलेक्शनमध्ये याच्या सुद्धा काहीतरी कायदा पाहिजे. मात्र अशी वक्तव्य, बेताल वक्तव्य आणि त्याचबरोबर पैसा, या दोन्ही गोष्टी या निवडणुकांमध्ये प्रचारामध्ये येत असतात. आंबेकर बोला. बेसिकली सेल्फ रिस्ट्रेंट हा अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि आम्ही मॅक्झिमम ते करण्याचा भाजप म्हणून प्रयत्न करत असतो. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे काही मुद्दे वादाचे असू भाजप शकतात, संस्कारी नीतिमूल्य जपणारी अशी पार्टी, शिस्तप्रिय अशी पार्टी म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा होती आंबेकर. मात्र इथे तर योगी आदित्यनाथ यांच्यावरच कारवाई झाली. निश्चितच आहे. सुरुवात कुणी केली? सुरुवात काँग्रेसने केली. एका पंतप्रधानाला अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये उल्लेख करण्याची सुरुवात काँग्रेसने केली. आता बेसिकली त्यामध्ये दोन मुद्दे आहेत. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने काँग्रेसवाल्यांनी जर काही घाणेरडा शब्द उच्चारला, त्याला आम्ही प्रतिकार केला नाही तर सर्वसामान्यांच्या मनामध्ये संभ्रम तयार होतो. त्यामुळे त्यांच्यामुळे आम्हाला नाईलाजाने या प्रकारचं त्याला प्रत्युत्तर द्यावं लागतं. त्याच भाषेमध्ये प्रतिकार त्याच भाषेमध्ये नाही, पण सोबत असं आहे, नरेंद्र मोदीजींनी कसा प्रतिकार नरेंद्र मोदीजींनी कसा प्रतिकार केला हे आपल्याकडे मी लक्ष वेधून इच्छितो. आपलं बेसिकली चौकीदार चोर आहे म्हणून जनतेला म्हणायला लावलं, त्याच्यावरती त्यांनी जनतेला स्वतः मी चौकीदार आहे असं म्हणायला लागलं. म्हणजे नरेंद्र मोदीजींनी त्याला पॉझिटिव्ह टर्न दिला. राहुल गांधींनी पूर्ण निगेटिव्ह कॅम्पेनिंग चालवलं होतं आणि बेंबीच्या देठापासून चौकीदार चोर आहे म्हणून ओरडत होते. कुठलाही पुरावा नव्हता. पुरावा होता तर त्यांनी समाजासमोर ठेवायला पाहिजे होता. परंतु नरेंद्र मोदीजींनी आपल्या कल्पकतेने त्या निगेटिव्ह प्रचाराला पॉझिटिव्ह स्वरूप दिलं आणि माझ्यासारखे लाखो करोडो कार्यकर्ते मै हूं चौकीदार म्हणून पुढे आले. आता याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने काय डील करायचं? आंबेकर, तुम्ही राहुल गांधींना पप्पूही म्हणत होतात. सुरुवात झालीच होती भाजपकडनं. जे निलालीमाई सगळेजण म्हणत नव्हते. आता पप्पू हा शब्द जो आहे तो सोशल मीडियामध्ये तयार झाला आणि त्यांच्या जर आपण सगळ्या व्हायरल व्हिडिओज पाहिल्या तर जो माणूस राफाल डील मधले किती भ्रष्टाचार झाला याचे 7 आकडे देतो, त्या माणसाला अजून काय म्हणायचं? स्वतःला जर माहिती नसेल. मला 2 गोष्टी बोलायच्या आहेत. पहिली गोष्ट, निखिलाजी सर्व पक्ष सारखेच हे मी मानत नाही. एक भारतीय नागरिक म्हणून मानत नाही, केवळ पक्ष प्रवक्ता म्हणून नाही. या रीतीचं पोलरायझेशन, या प्रकारची फूट हे सगळेच पक्ष पाडत नाहीत. काँग्रेस पक्ष पाडत नाही, राष्ट्रवादी पाडत नाही. जातीय आणि धार्मिक विद्वेष हे पक्ष, लोकशाहीवादी पक्ष पसरत नाहीत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, स्वतःला चहावाला म्हणणे, स्वतःला चौकीदार म्हणणे हे माननीय पंतप्रधानांनी स्वतःच सुरू केलेलं आहे. आणि जेव्हा मी मगाशी म्हटलं तसं राफेलचा मुद्दा पुढे असताना जर तुम्ही स्वतःला चौकीदार म्हणत आहात तर हा चौकीदार चोर आहे असं राहुलजींनी म्हटलं. राहुलजींनी कुठेही त्यांना स्वतः हे चौकीदार आहेत असं म्हटलेलं नाही. कृपया हे लक्षात घ्या. दुसरी एक गोष्ट मला सांगायची आहे की दोन्ही या मुद्द्यांबद्दल, महिलांबद्दल इतकं अवमानकारक बोलणं, जिथे 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आहेत. अहो, त्यांच्या घरामध्ये त्यांना उत्तरं द्यावं लागतील त्या राजकारणात जायचं म्हणजे अशा रीतीने त्यांचं स्वतःचं मॉरल डाऊन होईल. मी हे काम करते. एक जयाप्रदा आज वरती आहेत, ज्या तळच्या महिला आहेत त्यांच्यावर काय परिणाम होईल? कुठल्याही नेत्यांनी घाणेरडे शब्द साक्षी महाराज तुमचे म्हणतात 10 मुलं हिंदू महिलांनी 10 मुलं जन्माला घाला. निदान तुमच्या वरच्या नेत्यांनी त्याला ऑब्जेक्शन घ्या. आई वडील सत्यपाल सिंग ने
तुम्ही शरम वाटली पाहिजे. तुम्ही अंतर्गत कारवाई करा ना अहो, सत्यपाल पेरणे सिंगवर. फाट्यावरती त्या आणि आईला ते कशाला घालता? ज्यांनी याला त्यांनी जातीचं कसे- राजकारण थोडंसं केलं निरालीबाई ते थांबवते. सांगतायत छातीटोपपणे की आंबेडकर काँग्रेस आणि राष्ट्रवादी जातीचं राजकारण आंबेडकर करत नाही. आतापर्यंत भाजपच्या अनेक नेत्यांनी खासदारांनी अशा प्रकारची वक्तव्य केली आहेत, मात्र कधी त्यांच्यावर कारवाई केली गेली आहे असं आम्हाला दिसलं नाही. उमेश यादव सहमत असतील माझ्याशी. त्याचबरोबर निलालीमय, तुमच्याकडे देखील आतापर्यंत दिग्विजय सिंग असोत, शशी थरूर असोत, यांनी कित्येकदा अशा प्रकारची वक्तव्य केली आहेत, मात्र काँग्रेसनं देखील कधीच कारवाई केली नाही, उलट अंग झटकून टाकलं. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे ही मतं किंवा हे वाचाळवीर पक्षांनाही जवळचे वाटतात का? त्यामुळे मतं मिळतील असं वाटतं का पक्षांना? एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. इनके नीचे का जो अंडरवेयर है वो खाकी रंग का है. बाहर में गया कानून, आचार संहिता भी हम देख लेंगे. निलालीमय, मगाशी तुम्ही महिलांवरच्या वक्तव्यावर बोलत होतात, मात्र निवडणूक आयोगाला अशा प्रकारचा व्हिडिओ मागवण्याची वेळ येते, ते व्हिडिओ बघणार, त्यानंतर कारवाई करणार. खूप उशीर होतो या सगळ्यामध्ये. प्रसार माध्यमांमध्ये व्हिडिओ येऊन जातात, व्हिडिओ फिरत असतात, मात्र निवडणूक आयोग हा व्हिडिओ जमावणं, ते पाहणं, त्यावर कारवाई, यामध्ये आणखी 2-3 दिवस जातात. अगदी खरं निखिल, जे हे सगळं बघून खरं म्हणजे टीव्हीवर सगळं दिसतच आहे. निवडणूक आयोग हे बघू शकतो, एक प्रक्रिया त्यांनी चालू ठेवून त्याचा न्याय द्यावा, पण निदान दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तातडीने थांबवल्या पाहिजेत. मला असं वाटतं त्याच्यावरती काही ते इतका उशीर लावणं, मला असं वाटतं ते थांबलं पाहिजे आणि लगेच ऍक्शन त्याच्याबद्दल झाली पाहिजे. हे निश्चित मला वाटतं. मला एकच म्हणायचं आहे की निवडणूक आयोगाने स्वतः सांगितलंय की सैन्य दलावरती बोलून त्याचं श्रेय कोणी घ्यायचं नाही. हे त्यांच्या आचारसंहितेचा भंग होणार आहे. आता मायावतींवर कारवाई झाली आणि आझम खानवर झाली, ते व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मोदी आजच्या लोकसत्तेच्या फ्रंट पेजवर आले, त्यांच्या भाषणामध्ये सर्व ठळक मुद्द्यांमध्ये प्रत्येक याच्यात त्यांनी सैन्याचा उल्लेख केला. मोदींवर कारवाई का होत नाही? निवडणूक आयोग मोदींना घाबरतो. ही पाळली गेलीच पाहिजे. राजकारण्यांमध्ये बेताल बोलण्याचा किंवा असा खर्च करण्याचा हा ट्रेंड वाढत चाललेला आहे. खरं तर या सगळ्यांना जनतेनंच धडा शिकवणं आवश्यक आहे, कारण यामध्ये सगळेच पक्ष आहेत. बहुतेक उमेदवार हे सगळ्या पक्षांचे सर्वपक्षीय असे आहेत आणि त्यामुळे आता जनतेनं हा निर्णय करावा अशी अपेक्षा असेल. TN शेषन नंतर खरं तर निवडणूक आयोग अशी काही कारवाई करतं का, यावर देखील एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे. धन्यवाद तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार. इनके नीचे का जो अंडरवेयर है वो खाकी रंग का है. बाहर में गया कानून, आचार संहिता भी हम देख लेंगे.